तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका नवरी मिळेल हिटलरला ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप आवडते आहे। याचं कारण म्हणजे मालिकेतील स्टारकास्ट आणि मालिकेचं कथानक हे इतर मालिकांपेक्षा आगळंवेगळं असल्याने प्रेक्षकांना मालिका आवडती आहे। तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे। प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की मालिकेमध्ये गुढीपाडवा हा विशेष भाग चालू असतो। मालिकेमध्ये लीला गुढी उभारते, तिच्याबरोबर तिच्या सुना म्हणजे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देखील असतात। गुढी उभारून झाल्यावर आजी येतात। आजी लीलाला म्हणतात, लीला खूप छान उभारलीस गुढी, तू खूप छान सजावट केली, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे। यावर लीला म्हणते, आजी हे सगळं मी तुमच्यामुळे करू शकले। पुढे आपण पाहतो की एजे देखील बाहेर येतो। जेव्हा लीला गुढीची पूजा करते तितक्यात गुढी खाली पडते आणि तितक्यात मग एजे येतो आणि गुढी धरतो। एजे लीलाच्या अंगावर गुढी पडण्यापासून वाचवतो। तर हे बघून लीलालाही आनंद होतो। तर हे असं अशुभ होणं म्हणजे एका नव्या संकटाची चाहूल असं आजी म्हणते। आता नवीन काय होणार हे मालिकेमध्ये लवकर समजेल। तर याचबरोबर आपण पाहतो की मालिकेचा एक नवीन जबरदस्त प्रोमो समोर आला। तर या प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की आजी लीला आणि एजेला घेऊन मंदिरात जाते। तितक्यात मग आजीच्या हातून मंदिरात कुंकू सांडतो। कुंकूचा करंडा खाली पडतो। खाली पडल्यावर करंडा रेंगाळत रेंगाळत एका बाईच्या पायाजवळ जातो। तर त्या बाईला बघितल्यावर आजीला खूप मोठा धक्का बसतो। तर ती बाई असते अंतरा। हो, अंतरा आता या मालिकेमध्ये येणार आहे। या मालिकेत अंतरा म्हणजेच एजेची पहिली बायको हिची एंट्री होणार आहे। यानंतर आता लीला आणि एजेमध्ये काय होणार? अंतराच्या येण्याने लीला एजेला सोडणार का? तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा।